सर बस मेरे को यही उम्मीद है, मेरा बेटा तो चला गया लेकिन और किसी का बेटा नहीं जाना चाहिए। जो इंसाफ है, सच्चाई है, वो सामने आनी चाहिए और मेरे बेटे को इंसाफ मिलना चाहिए। सर पहले मेरा बेटा गया तो बेटे को एडमिट कार्ड नहीं दिया, बोला पेरेंट्स को बुलाओ। प्रिंसिपल ने बोला था कि आपको 5 से 10 हज़ार जुर्माना लगेगा जब आपको मतलब एडमिट कार्ड भी नहीं दिया जाएगा। प्रिंसिपल ने धीरज को और मेरी वाइफ को काफ़ी। पुलिस का क्या कहना है? पुलिस बोल रही है कि हम पूरी कार्रवाई करेंगे इस पर। नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये। तर गायू बघा, तर छानसा व्लॉग काय म्हणू आता। गायू उभी आहे, पिल्लू आहे शाळेतून आज घरी। आणि तुम्हाला आज काय सांगायचं आहे, खूप प्रश्न होते ना एक मुलाबद्दल, आपल्या त्या मुलाबद्दल। आज पण आम्ही त्या मुलाच्या ह्याच्यामध्ये एवढाही आहे ना, आज उशीर आहे आपला व्लॉग। हा जाओ त्यांना दोघीला म्हटलं एकमेकीला आज अवघड करा। बाबा गेलाय शाळेत, पेपर चाललेत मुलांचे, बोर्डचे पेपर। हाँ, बोर्ड पण चालू झाले तर 21 तारखेपासून। हा ना पिल्लू, 21 से हो गया ना स्टार्ट। हाँ 21 तारखेपासून बोर्ड चालू आहे। तर त्या बाळाने 19 तारखेला तसं करून घेतलेलं, तर करून घेतलं नव्हतं, त्याला मजबूर केलं होतं आणि तिनेच केलं होतं प्रिन्सिपलनं। तर आज तुम्हाला सांगते, आणि स्वतः बघा बाप आताशी म्हणजे इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्यांनी कंप्लेंट केलेली आहे त्या मुलाच्या आई वडिलांनी, आणि मीडियामध्ये सुद्धा या लागलेला आहे। दिल्लीचं तुम्ही गुगलवर ही मारा सर्च, आणि शाळेचं नाव सुद्धा सगळं म्हणजे मीडियामध्ये सुद्धा आलेत। आणि इथं मोर्चा सुद्धा सुरुवात केलेली आहे। काल अफसरच्या मॅडम, अफसर म्हणजे सर्व मुलं, आणि काल ना त्या मुलाला ना म्हणजे कॅन्डल वगैरे लावून श्रद्धांजली, मतलब तिथं फोटो वगैरे ठेवलेला गेटच्या बाहेर। ते तुम्हाला सबूत देते समोर जाता, व्हिडिओज तुम्ही बघा, मला व्हिडिओ आलेले आहेत। तर आता खूप काय निघायला लागलेत, असं फौजमध्ये खूप दाबलं जातं आणि भेदभाव खूप होतो, माहिती आहे का? कुठं होतो, इथं खूपच आहे, शाळेत एवढा होत नाही, पण शाळेत इथं मी म्हणते अफसरांसाठी शाळा आहे तर जवानासाठी बंद करून टाकायचं ना, बोर्ड लावायचं ना, ऍडमिशनच मग कशालाच शाळा ठेवलेली आहे। बोर्ड लावून टाकायचं की बाबा जवानांच्या मुलांना मिळणार नाही, फक्त अफसरांच्या मुलांना शाळेचं मतलब सुविधा आहे, तर दुसऱ्या शाळेत आपण तिथंच टाकू। तर असं इथं खूप भेदभाव आहे। म्हणजे ह्या शाळेत मला आल्यानंतर इथल्या कळालं की अफसर जवानामध्ये खूप भेदभाव होतो। कोण ती प्रिन्सिपल आजपासून नाही, म्हणजे ती किती वर्ष झाली वाटतं, इथं 17-18 वर्ष झाली ती प्रिन्सिपल आहे। रिटायर आहे ती, त्याचा मिस्टर आहे ना रिटायर आहे, त्याची वाईफ आहे ती, आणि म्हातारी झाली आहे, तिला अक्कल नाही, ती लई घाण बोलते। अफसर असो कोण असो सर्वांना अशी बोलते, काही अफसरांना मोजकं चांगलं बोलते, नाही तर सगळ्यांना लई घाण शिव्या देते। तर मुलं सुद्धा, अफसरच्या मॅडम आणि मुलं सुद्धा इतकं चिडलेले आहे, तुम्हाला सांगते, पुढे बघा व्हिडिओ। आणि बापाला जेव्हा मुलाचं तसं कळाल्यानंतर हार्ट अटॅक आलेलं, तेव्हा बाप ICU मध्ये भरती होता, दिल्लीच्या RR हॉस्पिटलमध्ये। तर का नाही, बाप काय म्हणतोय, तुम्ही स्वतः म्हणजे तो तोंडानं बोलतोय, पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहून त्याचा मुलगा गेला, एक बाप कधी तळतळतोय, ती किती दाबतोय त्याच्या दुःखाला, आणि मुलासाठी हक्कासाठी लढाई लागले ती तुम्ही बघून घ्या पप्पा त्याचे काय म्हणते, खूप दुःख होतोय। आणि ही प्रिन्सिपल म्हणते की ज्या दिवशी तो मुलगा गेला ना, त्याला उतारले, ती कळालं की तो राहिला नाही, तिथं हॉस्पिटलमधनं आणलं, तिला ती गाडीतून आली, बघितलं वाटतं लांब ना, आणि निघून गेली ना, बोलली ना काय, तिचं म्हणजे एक आईला पण, आईचं पण जागलं नसेल का आतून, त्या शाळेत शिकत होता त्याच्याबद्दल ही केलं होतं, तो गेला होता, काय बोलली नाही वाटतं, गाडीत बसून निघून गेली वाटतं ना। आता काय म्हणते, मी तिथं नव्हती, मी UPला होती ज्या दिवशी त्यानं करून घेतलं त्या स्टुडंटनं 10वीच्या मुलानं, तर मी तिथं नव्हती, मी किती नालायक बाई आहे, ती राक्षसीन आहे, सर्व तशीच म्हणते, तिथली जितकी आहेत ना तेवढी तशीच म्हणतात की ती राक्षसीन आहे। आणि सर्व बघा, तुम्ही स्वतः बघा, आणि म्हणती UPला गेली होती ती, आता सगळं निघल, बाप आई बाप उठलेत आता। आणि बाप काय म्हणतो, कंप्लीट केलेली आहे ती ऐका आधी, तुम्हाला सांगते। पहले मेरा बेटा गया तो बेटे को एडमिट कार्ड नहीं दिया, बोला पेरेंट्स को बुलाओ। प्रिंसिपल ने बोला था कि आपको 5 से 10 हज़ार जुर्माना लगेगा जब आपको मतलब एडमिट कार्ड भी नहीं दिया जाएगा। प्रिंसिपल ने धीरज को और मेरी वाइफ को काफ़ी अपशब्द कहे। प्रिंसिपल ने धीरज को और मेरी वाइफ को काफ़ी अपशब्द कहे, और किसी का बेटा नहीं जाना चाहिए। जो इंसाफ है, सच्चाई है, वो सामने आनी चाहिए। और ये बता दीजिए कि ये पूरा वाकया हुआ कैसे? सर मेरे बेटे का नाम है धीरज, 10th क्लास में पढ़ता है शंकर विहार APS में। और सर मेरा बेटा और मेरी वाइफ 19 तारीख को
पहले मेरा बेटा गया तो बेटे को एडमिट कार्ड नहीं दिया, बोला पेरेंट्स को बुलाओ। तो मेरी वाइफ गई 10:30 बजे करीब। तो जैसे ही 10:30 बजे मेरी वाइफ गई तो एक राधिका मैम है, इंग्लिश मैम, वो प्रिंसिपल पास ले गई और प्रिंसिपल ने धीरज को और मेरी वाइफ को काफ़ी अपशब्द कहे। मतलब उन्होंने एक तरीके से उनको इंसल्ट किया, प्रिंसिपल ने और स्कूल टीचर ने। जी सर। और उसके बाद में जो मेरी वाइफ है मेरे बेटे को लेकर घर में आ गई थी। ठीक है सर। ठीक, हाँ। तो उसने प्रिंसिपल ने बोला था कि आपको 5 से 10 हज़ार जुर्माना लगेगा जब आपको मतलब एडमिट कार्ड में नहीं दिया जाएगा। मतलब हम अपने इन पे जुर्माना लगा रहा था और एडमिट कार्ड नहीं दे रहा था, जिसकी वजह से इनका जो बेटा काफ़ी टेंशन में आ गया। जुर्माने के लिए सर, जुर्माने के लिए हम तैयार थे। अच्छा। उसको एक तो मेरी वाइफ को जो टॉर्चर किया गया, मतलब मेरी वाइफ के अपशब्द कहे गए, और दूसरा जो मेरे बेटे को एडमिट कार्ड नहीं देने की वजह से ये बात हुई सर, जो हैपनिंग हुई है। सर ये आपको कब पता चला कि सुसाइड कर लिया उसने? सर मेरे को 12:45 में पता चल गया था। मैं सेना वन में ड्यूटी कर रहा था सर। अच्छा, कोई सुसाइड नोट या ऐसा कुछ लिख के गया हो? सर अब तक तो हमें मिला नहीं है, और उसके बाद हम क्वार्टर में नहीं गए हैं। अच्छा जी सर। अच्छा, दूसरा हमें पता ये चला कि स्कूल प्रिंसिपल ने शायद बयान दिया है, मुझे आपके ही रिलेटिव से पता चला, शायद भाई हैं आपके, कि वो आपके बेटे के अंतिम संस्कार में यूपी गई हुई थी। नहीं सर, मैं बिलोंग टू हरियाणा से बिलोंग करता हूँ साहब, महेंद्रगढ़ डिस्ट्रिक्ट से। और वो मैंने भी वो कटिंग पड़ी है, जब भी मेरे को ये उठा के लेकर आए हैं। मैं तो अब तक मेरी हालत ठीक नहीं थी। बोला ये देखो क्या हो रखा है, सब झूठ, प्रिंसिपल झूठ फैला रही है। तो आपके हिसाब से वो नहीं गई थी? नहीं गई साहब। कोई आपके बेटे का जो लास्ट राइट है वो कहाँ परफॉर्म हुआ था? जी, मतलब अंतिम संस्कार कहाँ हुआ था? मेरे विलेज में हुआ था साहब, मेरा आपके village में हाँ हुआ जी, था? सेड़ंग तो में। आपके हिसाब से जो स्कूल प्रिंसिपल हैं वो झूठ बोल रही हैं? जी सर, राइट सर। अच्छा, बिल्कुल झूठी है। ओके। अच्छा, इसके अलावा सर अगर आप ये बोलें कि आप क्योंकि आज थाने आए हैं, यहाँ पे आपने कंप्लेन दी है कि अबेटमेंट टू सुसाइड, कि किसी को सुसाइड के लिए प्रवोक करना, इसके लिए तो पुलिस का क्या कहना है? पुलिस बोल रही है कि हम पूरी कार्रवाई करेंगे इस पे। पुलिस कह रही है कार्रवाई करेंगे, आपको पुलिस पे पूरा भरोसा है? जी, पुलिस पे अच्छा, कुछ और ऐसी कोई चीज़ है जो आप रह गई है बतानी, जो आप बताना चाहते हैं? सर बस मेरे को यही उम्मीद है, मेरा बेटा तो चला गया लेकिन और किसी का बेटा नहीं जाना चाहिए। जो इंसाफ है, सच्चाई है, वो सामने आनी चाहिए, और मेरे बेटे को इंसाफ मिलना चाहिए सर। अच्छा, इसके बाद स्कूल प्रिंसिपल से आप कभी आपने फ़ोन पे बात की हो कि मैम आपकी वजह से ये हो गया वगैरह? नहीं सर, मैंने कोई कांटेक्ट नहीं किया, और उसने भी कोई कोशिश नहीं की मेरे को कांटेक्ट करने की सर। जी सर। आपको कोई दबाव तो नहीं है कि थाने ना आया जाए, कंप्लेन ना दी जाए? सर मैं अभी अपने बेटे के लिए लड़ाई लड़ूंगा, और मुझे कोई दबाव नहीं है, किसी प्रकार का कोई दबाव नहीं है। हाँ, मैं इतना बोलता हूँ, मतलब मुझे इंसाफ चाहिए सर। सो ही वॉज हवलदार सुनील, और ये कह रहे हैं कि वे अपने बेटे की लड़ाई लड़ेंगे। इनका कहना है कि मेरा बेटा बेशक आज मेरे साथ नहीं है, लेकिन ये नहीं चाहते कि किसी और के साथ ऐसा हो कि किसी को एडमिट कार्ड अगर नहीं मिला है तो उसकी वजह से वो सुसाइड करे और उसके परिवार का एक सदस्य कम हो जाए। पप्पानी म्हणजे कंप्लेंट केली, तर त्याच्यानंतर इथं काय चाललेलं आहे की काय म्हणते बघितलं का, त्याच्या भावाचं रिलेटिव्ह, म्हणजे बापाला हार्ट अटॅक आलेलं, कुठल्या आई बापाला बरं वाटल? आपल्याला आम्हालाच अनगोड लागना, कुठल्या आई बापाला बरं वाटल? तुम्ही पण व्हिडिओ बघून नुसतं माझं तोंडून ऐकून तुमचा तळतळ आपला किती होतोय, मग मी तर शेजारी आहे, तर मला कसं होत असेल? आणि त्या बाळाचं तुम्ही बघितलं कसं आहे, तो कोण बाप आई बसल, आणि आईची किती अपमान केली ती, वार जवान, आणि म्हणजे अफसरमध्ये खूप भेदभाव करते, शाळेत पण तसंच, तू वार का, तू ये जवान का बच्चा है, तू वार का है, तू अफसर, टीचर पण असेच म्हणते वाटतं, तू वार का बच्चा है इसलिए ना तुझे छुट्टी नहीं देंगे, म्हणजे बापाचं नाव घेऊन, रँकचं नाव घेऊन सुद्धा सांगते वाटतं। अफसर होता तो बात करके छोड़ देती प्रिन्सिपल मॅडम। म्हणजे ही शाळा किती नीच असेल, दिल्लीची शाळा म्हणतो, एक तर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये असं होईल का असं वाटतं ना तुम्हाला? खूप काय होतं हितच, पण ह्याच्या आधी मी एवढे, माझा मुलगा पण आता 9वीला आहे, म्हणजे 12 वर्ष झालं मी शाळेत शिकवते ह्या शाळेत, पण कधी असं नव्हतं, भेदभाव एवढा कधीच नाही। हे तर खूप करते वाटतं, फक्त त्या प्रिन्सिपल रिटायर मेजरची बायको आहे आणि ती आहे इथं, तिला काढायचं आणि तिला आता जेलमध्ये नक्कीच पोचवणार, आणि त्याच्यासाठी कुणाकुणाची गरज आहे आपल्याला ते सर्व आले समोर। काल माणसानी, म्हणजे काल अफसर लोकांनी स्वतःहून धरणा दिलेली आहे, म्हणजे मोर्चा काढलेला आहे काल अफसरांनी स्वतः,
की ही बाई आम्ही लेट ती लिहून देतात वाटतं की ऑप्शन ठेवतात वाटतं की ही प्रिन्सिपल आमच्या शाळेत नको आहे, हिला काढा. तरी हिला का काढना म्हणून का नाही. आणि एवढा मोठा 10वीचा मुलगा, कुणाचा अफसर असू, कुणाचा असू, गरिबाचा असू, श्रीमंताचा असू, तो कुणाचाही असू, मुलगा गेलाय, सगळ्यांचा जीव असा तुटतोय ना, सगळेच उठलेत की नाही तिला सजा झालीच पाहिजे. तर सर्वांनी मोर्चा काढलेत. कारण मॅडम लोक खूप म्हणजे अफसरच्या काय खूप आलेत. गेटवर त्या बाळाचा फोटो ठेवलेला आहे, फुलाचा हार बीर घालून त्याला. बघा तुम्हाला सांगते मी, बघून घ्या स्वतः काय चाललेलं आहे, तिच्याबद्दल काय नारे लावायला लागलेत बघा. अब ये कुर्सी खाली करो. मालिनी नाम है ना उसका, मुझे नाम ही नहीं याद आता साली का. भाई चुद जाएगी, वो चुद गई भाई, चुद रखी है तो है भाई. कोर्ट के थ्रू भी एक्शन सीधा डायरेक्टली ले सकते हैं. प्रिंसिपल बोलो यार, मुर्दाबाद. मैं प्रिंसिपल की तुझ जाएगी देखना, मतलब बेचारी का आखिरी साल था ये, और आखिरी साल था उसका. हाँ जा रही है, इसके बाद पहले जा रही थी वो, उसकी उम्र भी देखना. नहीं मैंने बाल. अबे मुझे लग रहा है कि वही बंदा, वो गंदा गया, पता है एडमिन, जो ग्रुप का एडमिन है ना, जो वो है अकाउंट, वो गया उसका बंदा एडमिन. बघितलं ना, अफसरच्या मॅडम आहेत त्या सर्व, आणि मुलं पण अफसरच्या आहेत. ती शिवी पण देतात ना, मोबाईलमध्ये ऐकाय भेटते तुम्हाला. तर ती आहे. कोण बसल, कोण स्वतः अफसरच्या मॅडम आलेत काल, आणि आता मीडियाला बोलवलेलं आहे. आज सांगितले कधी, आता आज कधी येईल मीडिया, येईल आणि सर्व काढणार. मीडियाला आत नाही येऊन दिलं तरी गेटपर्यंत पोहोचणार मीडिया, कारण काही नॉर्मल गोष्ट नाही. आता एक मुलगा जाईल, बाप काय म्हणतो, माझा एक गेलाय, असे खूप जाईल आणि म्हणतो ना मला न्याय नाही पाहिजे. मग कुठले आईबाप, कुठले अफसर असू, कुणी असू बसणार नाही. अवजान आलो तुम लोक. त्यासाठी ना सगळी मुलं आलेत, तिला काढा बाहेर म्हणायला लागलेत. पण काय तिची चूक नव्हती ना, गेटवर फोटो ठेवलेला आहे, गेटवर त्या मुलाचा फोटो ठेवून सगळ्यांनी श्रद्धांजली दिली त्याला कॅन्डल लावून. मग ती का निघून आली नाही बाहेर, का निघून आली. आणि बघा मग मी खरं सांगते, एक तरी दवाखान्यात आपली मुलं किती पण आजारी, आता ही सगळी बघा कमेंटमध्ये फौजी ताई बोलतात बघा, अफसर खूप घमंडी असतात, मॅडम ताई म्हणतात ना, एकदम योग्य बोलतात. आणि त्या अफसरांच्याच मॅडम त्यांना काय एवढं येत नाही, त्याच शिकवायला असते शाळेतनी, नुसता गप्पा गोष्टीच करत असतात. आपल्या रँकच्या मुलांनाच अशी करत बसतात, आणि त्यांनीच शाळा भरलेली असते टीचरनी काय जागी. आणि काय जागी खूप चांगली शाळा असती. नाव मोठं जिथं लक्षण खोटं असताना ती बरोबर आहे. जिथं नाव मोठं दिल्ली म्हणतोय ना, दिल्लीत शाळा, त्यात नुसते अफसरच्या मॅडम भरलेल्या आहेत. आणि त्या पण कशा, त्या प्रिन्सिपल सारख्याच आहेत सगळ्या, आणि जेंट्स एवढं पण नाही, अशा आहेत. आणि ती सगळी एकच सारख्याच आहेत. ती प्रिन्सिपल इथून गेली, तिला सजा झाली का नाही, सगळे सुधारतेली. कारण खूप काय लपवायला लागले. सगळे टीचरचं म्हणणं आहे, काय टीचर तिच्यात चमचे असतातच की, आणि खूप सगळे अफसर सगळे आता मोर्चा काढलेली आहे. आणि तिने धरणा पण दिलेली वाटतं काल, आणि अफसर लोकांनी. तर ही निघणार आहे. मला सांगा, ही बाई एवढी नालायक आहे ना, एवढी राक्षसी नाही ना, एवढा जीव तुटतोय ना, त्या बाळाला वाटतं समोर असं गाडीतनं उतरून बघून अशी गेली वाटतं, आई पालती पडून रडतीत नाही तर घ्यायचं, माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून असं मला कळालं नाही की हो असं करून घेईल का. ॲडमिशन कार्ड तुम्ही सांगा, 21 तारखेला तिचा होता पेपर बाळाचा, आणि 19 तारखेपर्यंत दिला नाही. ती 10,000 त्याला
माग घातलेली आणि सर्वांनी दिलेलं, पण ही पण द्यायला तयार होते तरी पण ॲडमिशन कार्ड दिलं नाही. मग कुठलं बाळाला म्हणावं लागणार नाही. आईला एवढं घाण बोलले ना, तू म्हणजे आपण तोंडात तो बाप बोलतोय का, ती आली की बोलेलच. सगळ्यात असं म्हणजे खूप घाण बोलले वाटतं त्या आईला. मग हिला कोण अधिकार दिलं तिला बोलण्यासाठी, कोण दिलं? आणि कसं असतं, दवाखान्यात गेलं ना तरी पण का नाही, आपली जवानाची मुलं ना अशी तडपडत असती, माणसं पण तडपत असले ना तरी पण ह्या अप्सराच्या आल्या ना, त्या लाईनीला लागल्या, पर्ची बनवल्या, लाईनीला कधीच लागत नाही. तुम्ही दरवाजात असला ना तरी तो आत त्या जाणार अशा ताट येऊन. जसं काय, अरे बाबा तुमच्यासाठी मग ही शेना बंदच करायची, ही फौज बी चालवणं स्वतः चालवायचे ना. असं लय मला मी पहिल्यांदा, पण काही काही जागी खूपच आहे, म्हणजे या दिल्लीत खूपच आहे. मी बघितलं शाळेत बाबतीत, बाकीचं जाऊ द्या सोडा, पण शाळेत खूप आहे. शाळेत म्हणजे मुलगा गेलाय, नॉर्मल नाही, त्याचं पाय तुटलं, हात तुटलं की हाय तो रागत काय करून म्हणजे मारून बिरून स्वतःला घेतलं, असं काय म्हणून असलं की चला झाली चूक, आपण काय समजवलं असतं. हा मुलगाच नाही आता, फक्त तिच्याबद्दल बाहेर निघली नाही. आणि खरंच हिला झालीच पाहिजे सजा, सर्वांचं म्हणणं आहे. तुमचे कमेंट पण होते. मला ह्या बाईला असं वाटायला लागलंय ना, मी तरी पण मला जेवढ्या तिथल्या ओळख्या झाल्यात ना माझ्या बहिणी, त्यांना मी फोनवर बोलले, ताई जसं काय होतं ना सांगा. आणि मी पण जसं टाइम भेटलं की मी येईन, गाय झोपली बिपली की मी सांगितलंय. कारण का सर्वांनी मिळून पुढे गेल्यानंतरच असल्या बायांना हे मिळतं, सजा भेटली पाहिजे. माणसं तर म्हणायला लागले, तू बाहेर ये नुसतं तुला दगडानच चिचून काढतो. बायका मुलं सगळीच म्हणायला लागले, सोडणार कोण ना. हसता खेळता मुलगा गेलाय हिच्या कारणी, हिनं ॲडमिशन कार्ड दिलं नाही, पैसे देण्याची माग केली तरी द्यायला तयार होतं. तुम्ही बापाच्या तोंडानं ऐकलंय का नाही, अशी आहे. तर चला मी तुम्हाला सांगत जाईन, पण आपल्या मुलांवर लक्ष द्या. आणि प्रिन्सिपल टीचर असे खूप आहेत, आणि खूप म्हणजे खूप आहेत. आपण इग्नोर करतो, जाऊ दे आपल्या मुलांची काही चुकी असेल, आज ती असं नसतं, आपल्या मुलांची पण असेल थोडीफार, पण आपण इग्नोर करून टीचरच्या समोर या आपल्या मुलांवर आपण ज्यादा दबाव आणि ज्यादा स्ट्रिक्ट होणं, नाहीतर तू असं केलं असं नाही. टीचरचं पण ऐकायचं, टीचर पण खूप खोटे बोलतात, ठीक आहे, खूप बोलतात. काय टीचर असते चांगले असं नाही म्हणत, आणि कोण टीचर असलं तर मनाव लावून घेऊन नका घेऊ तुम्ही, कारण खूप मोठी घटना झालेली आहे. आणि जागोजागी अशी खूप राक्षस पैदा आहेत आणि झालेले आहेत. पैसे घेतात आपलेच, पण आपल्या मुलांना म्हणजे भेदभाव, नाहीतर म्हणजे त्यांना डिसरिस्पेक्ट ही खूप चालतं. त्यासाठी ना आपल्या मुलांवर काय म्हणतात काय नाही, मला काय झालं, आपण ही पण ऐकून घेणं खूप गरजेचं आहे. आपण जन्म दिलाय आपल्या मुलांना, आपण ओळखतो की आपली मुलं कुठपर्यंत चुकी करतात. कारण 4-5 तास शाळेत असतात, बाकीचा टाइम आपल्याबरोबर आपली मुलं घालवतात. तर ह्या टीचरना ना घरचा राग असतो कुठला असतो ना, ती येऊन इथं त्यांचा लाली लिपस्टिक घेऊन इथं काढतात मुलांच्यावर, ठीक आहे. तर खूप गरजेचं आहे की आपल्या मुलांचं आपण पण ऐकून घेणं. ही शाळा जागोजाग कुठली पण शाळेत असं व्हायला लागल्यात. आता कमेंट पण मध्ये पण खूप आहेत तसे की माझी भावाच्या मुलीनं असं केलं, मुलानं असं केलं, इथं शेजारी असं झालं, हे खूप चाललेलं आहे. त्यासाठी फक्त माझं म्हणण्याचा सगळ्यांचा हाच उद्देश आहे माझं, की आपल्या मुलांचं पण ऐकून घ्या, मुलांवर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवायचा प्रयत्न करा. कारण ते 1000 म्हणतील टीचर, त्यातलं आपल्या मुलाचं 1000 म्हणतील ना, एखादं खरं असतं टीचरचं. मला असं वाटतंय आजकाल सगळं आपल्या मुलांना आपण जन्म दिला, आपण चांगलंच ओळखतो. तर ठीक आहे, खूप असं बेकार इथं सगळ्याचा सन्नाटा पसरलाय, म्हणजे शांत आहे, कुणाचं डोकं चाललं ना. तुम्ही जिथं पाय ठेव चला ना, नुसतं तुम्हाला हेच ऐकाय भेटल, लय वाईट झालं, त्या बाईला सजा झाली पाहिजे, लय वाईट झालं. सगळ्या माणसं म्हणजे स्त्री पुरुष सगळे रडायला लागले, असे जेंट्स लेडीज ना सर्वजण, म्हणजे कुणाला असं नाही त्या मुलाचं दुःख असं कुणाला नाही. बारकी मुलं तर बाहेर निघाणार भिवून असे झालेत सर्व. तर बाबाचा पेपर चाललेला आहे, बाबा गेला शाळेत, आणि असेच बोर्डचे पण पेपर चालू झाले तिथं दिल्लीला. तर पिलूचं काल घेऊन आले, आज दोघे अंघोळ चालले. तर मुलांवर लक्ष द्या, आणि मी तुम्हाला माहिती देत जाईन, पण माहिती ह्याच्यासाठी देते की आपण आपल्या मुलांवर विश्वास करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर काळजी घ्या, धन्यवाद. एक आई आज तडपुडून पदू पसरून अशी रडते, पण आता तो येणार आहे का नाही, त्यासाठी माझा जीव खूप तुटतो. ज्याचं जळतं ज्याचं त्यालाच कळतं, आणि त्याचं दुखतं त्यालाच कळतं. ज्याला काय आरज नसते त्याला काय करणार आहे, त्याचं कायच नसतं. ती जशी प्रिन्सिपल लय दलिंद्री बाई आहे ती. तर काळजी घ्या,
असे खूपच आहेत राक्षस, पैसे आपले घेऊन आपल्यालाच चावून येणारे, आपले जीव घेणारे खूप आहेत लोक. ठीक आहे, धन्यवाद, काळजी घ्या, जीव खूप तुटतोय.